जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा, आज शिरूरला जायचे बघा दवाखान्यामध्ये. तर माझा एक चष्मा होता, चष्मा पण तुटला आहे. आणि दुसरी गोष्ट दाढ दुखती जास्त, त्यामुळे दवाखान्यात जायचे. आणि दुसरी गोष्ट, एक आमचे पुण्याचे जोडीदार कोडाळे सर, ते आज तळेगावला येणार आहेत. तर म्हणले तुम्ही शिरूर असाल तर मी येतो शिरूरला गाठ घ्यायला. तर शिरूरला मग जायचे त्याकरता. सरांची पण गाठ घ्यायची. तर आम्हाला म्हणजे गाठ घ्यायची म्हणजे आम्हाला राजस्थान, उदयपूर, जयपूरला जायची बघा, हे माझ्या हातासाठी. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं ओळखीची माणसं इथं राहण्याची याची सगळी सोय, रेल्वेचं रिजर्वेशन ते करणार आहेत, त्यामुळं ते येणार आहे त्यासाठी. तर मग ते पण एक काम होईल. तर चल निघालो आता शिरूरला, गेल्यावर सांगतो. हे बघा, आता इथं माणिकचंद हॉस्पिटलला पशी आलो आहे बघा. आता गेट समोर आणि इथं आमचे साईरत्न मोबाईल शॉपी. इथं हे बघा, इथं आमचे जोडीदार आहेत. शिरूर तालुका अध्यक्ष आणि शिरूर शहर अध्यक्ष जो ऑफिस बघा. तर इथं आमचे कोडाळे म्हणून पुण्याचे जोडीदार येणार आहेत. त्यांना इथे यायला सांगितलं, पण ते काय अजून आले नाही. हे बघा, इथं संपूर्ण ऑनलाईनची कामं इथं करतात बघा. फॉर्म भरणे, आधार कार्ड लिंक करणे, हे सगळं सोनवणे सर सगळं करतात बघा इथं. तर यांचं म्हणजे भरपूर लोकांचं इथं काम केलं जातं बघा. शिरूरचे शहराध्यक्ष असल्यामुळं शहराचे प्राचे अध्यक्ष असल्यामुळे सगळी लोक इथं येतात बघा कामानिमित्त. तर हे असं ऑफिस हे बघा, सोनवणे साहेबांचं ऑफिस. तर ते आता कॅम्प्युटर मला शिकायचं होतं, पण आता ते कॅम्प्युटर आता यायचं पुढं ते बांधते, पण 60च्या पुढे येते फ्रीमध्ये शिकवतात तिथं. तर हे म्हणले व इथं आपली 2 तास बसलं तरी तो आपल्याला काय फक्त प्राथमिक माहिती शिकायची, आपल्याला जास्त म्हणजे हे पूर्ण काही ज्ञान नाही पाहिजे. पण प्राथमिक फक्त शिकण्यासाठी आता इथं अरे ते हे सर पण शिकलेले, ते पण शिकवते. कोणी आज आपल्याला तासभर रोज यायचं शिकायला. असं हे बघा, याच्यात सोनवण्याचं आपल्याला बघा. हा, कवठे एमआय वरून येत असतात. तिथल्या कवठे एमआयच्या दिव्यांगाने आणि हे किशोर गोसावी, हे दोघं कवठे एमआयतील दिव्यांग बांधवासाठी आमचे जे प्रवास सेवक आहेत, त्यांना शासकीय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दररोज शिरूर मध्ये येत असतात आणि त्यांना माहिती देत असतात. जे बहुविकलांग आहे त्यांना येता येत नाही, त्यांसाठी काम करत असतात. यांचं गाव कोणतं म्हणले? कवठे एमआय. ते कवठे एमआय यांची आपली ओळख झाली तिथे ना. हा, तर यांची आमच्या मिटिंगलाच ओळख झाली. छत्रपती संभाजीनगरच्या दोघं पण गाडी घेऊन आले होते, पूर्ण 50-60 लोक घेऊन आले होते. हा, तिकडे आपल्या संभाजीनगर आपल्या आंदोलन. त्यानंतर मुंबईच्या जे आपण मंत्रालयात आंदोलन केलं त्यावेळेस पण हे दोघांनी 20-25 लोक घेऊन आले होते. नाही, हे परत म्हणले होते फोन करतो म्हणले, तर त्यांनी काय परत फोन नाही केला. ते त्यानंतर पण ते त्या दिवशी म्हणले होते. तुमचा नंबर माझ्याकडून गेला का? ते काय सेव्ह झालेला लवकरच कवठे एमआय मध्ये दिव्यांग क्रांती संस्थेचा शाखा ओपन होणार आहे. म्हणजे आपले पतसंस्था नाही, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेचा बोर्ड लावायला शाखा ओपन करायचा. हा बोर्ड आज प्रत्येक ठिकाणी म्हणजे आंबल्यात सुद्धा, नावड्यात सुद्धा सगळीकडेच लावलं पाहिजे. आंबल्यात नाही लावला पाहिजे. बोर्ड प्रत्येक गावात बोर्ड पाहिजे. शिरूर तालुका संघटना आहे ना, त्याच्या प्रत्येक गावात शाखा ओपन करायचं काम चालू आहे. हे बघा, हे सगळे दिव्यांग बांधव आहेत बघा. हे संपूर्ण सगळे म्हणजे कार्यकर्ते जरीने काम करतात. दिव्यांगांना जितका लाभ मिळेल ते प्रयत्न यांचे चालू आहेत बघा. खरोखर म्हणजे याची संघटना ही 1 नंबर संघटना आहे आणि एकदम अशी नम्रशील आहे अशी संघटना आहे बघा ही, एक म्हणजे दिव्यांगाची धन्यवाद. आमचे कोडाळे साहेब आता येतात, त्यांना फोन केला होता तर ते म्हणजे 8 दिवसात येतो, त्याकरता थांबलो इथं. ते युनिव्हर्सिटी पुन्हा इथं सर्विसला आहे ते आता येत आहे. ते
आता कामं उरकले बघा. आमचे आता कुडाळे साहेब पुण्याहून आले ते भेट घ्यायला. ते आता गेले बघा स्टँडवर, त्यांना गाडी सोडवायला. आणि त्याच गाडीवर आता आम्ही घरी जाणार आहे. हे तरटे साहेब आणि आता आम्ही बरोबर जाणार आहे. तर आता उद्या मला पुण्याला जायचे, पण आता बघू आता पुण्याचं आहे का इथं क्लासला यायचं, तर त्यांचं क्लासचं काम चालू आहे. हे बघा आता इथं आम्ही आमच्या नाश्त्याच्या चहाच्या हॉटेलमध्ये आलो आहे बघा. इथं मालक झोपल्या, घेतला इथं चहा वगैरे घेतला. आता इथं काय आता वडापाव पण आता गरम नव्हते, ते आता करायचे म्हणलं टाईम होईल. तर आम्हाला जायचं गडबड आहे. आता आम्ही निघालो बघा आता घरी. सगळं आता उरकलं शिरूरचं काम बघा सर्व आता. आणि आता चाललो आहे घरी. आता हे तरटे साहेबांचे चिरंजीव आहेत. तुम्ही चला जाऊ मोटरसायकलवर. तर निघालो आहे आम्ही आता मोटरसायकल. हे बघा आता तरटे सरांनी बघा आता इथं आणून सोडलं डायरेक्ट म्हणजे घरी. आणि ते गेले आता नावऱ्याला. तर आमचे साहेब पुण्याहून आले ते साहेबांनी आता ते उद्या फोन करतो म्हणले, मी रिझर्वेशन करून ठेवतो. आणि 18 तारखेला आम्हाला जायचे राजस्थान, उदयपूर, जयपूर. तर ठीक आहे, ते एक काम झालं. आणि दुसरं आता एक क्लासचं काम आहे लावलं आहे कॅम्प्युटरचं. तर ते कॅम्प्युटरच्या क्लासचं त्यांनी उद्या सकाळी 10 वाजता बोलवलं आहे. 10 ते 11 एक तास क्लास आहे, सरकारी आहे, फ्रीमध्ये. तर ते पण झालं आहे का. आता सर्व कामं झालेत, पण आता रिझर्वेशन जर मिळालं शुक्रवारी तर ते जाणार. मग आणि नंतर मग ही कामं करणार. हे असा झाला बघा आजचा प्रवास. धन्यवाद. रामकृष्ण हरी.